नमस्कार. आज मी आपल्यासोबत लहान मुलांना आवडेल अशी मस्त चटपटीत अशी सिमला मिरचीची भाजीची रेसिपी घेऊन आले आहे. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी या ठिकाणी मी 100 ग्रॅम सिमला मिरची उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदाही मी उभा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी घातलं आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला सगळ्या बाजूने ह्या कांद्याला आणि मिरचीला लागला जाईल. या पद्धतीनं आपल्याला हा मिक्स करून एक 5-10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 काश्मीरी लाल मिरच्या मी 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, त्या मी या ठिकाणी घालून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबतच मी 1 पाव वाटी काजूही पाण्यामध्ये भिजत घालून घेतले होते, तेही या ठिकाणी मी घालून घेत आहे. आता आपल्याला याचं झाकण लावून याची अशी छान अशी काजूची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीनं आपल्याला ही काजूची पेस्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी कढई घेऊन कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी मी हे अमूल बटरचं छोटं पॅकेट मिळतं, त्या पॅकेटमधलं हे बटर घालून घेत आहे. साधारण हे 1 ग्रॅम असतं. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 तमालपत्र या ठिकाणी घातलेलं आहे. आता हे थोडं वितळल्यानंतर याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ती या ठिकाणी घालून घेत आहे. आता हे थोडंसं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण ही मसाला लावलेली सिमला मिरची या ठिकाणी घालून घेऊ आणि हे छान असं या तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं हे भाजलं गेलं पाहिजे. 1-2 मिनिट आपल्याला हे अशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे. थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी या ठिकाणी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं साधारण 1 पाव वाटी पाणी घातलेलं आहे. हे असं छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान आपली मिरची आता छान मऊ झाली आहे आणि मस्त असं कांदाही मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये आपण ही काजूची पेस्ट घालून घेऊ आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी आणखीन 1 पाव वाटी पाणी घातलेलं आहे. हे छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा या ठिकाणी साखर घालून घेत आहे आणि हे आपण छान असं हलवून याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटाची याला आपण वाफ काढून घेऊ किंवा हा मसाला आपण छान शिजवून घेऊ. हे पहा, 5 मिनिटानंतर अगदी भाजीला रंगही छान आला आहे आणि आपली भाजी अशी छान अशी मिळून आली आहे. मसाला छान शिजला गेला आहे. आता यानंतर याच्यामध्ये मी 4 चमचा फ्रेश क्रीम घालत आहे. तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरीही चालेल. आणि या ठिकाणी तुमच्याकडे जर अमूल बटर नसेल तर तुम्ही घरातलं लोणी घातलं तरीही चालेल किंवा तूप घातलं तरीही चालेल. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. लहान मुलं खूप आवडीनं खातात. न आवडणारे ही मिरचीची भाजी खूप आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.